तर नमस्कार फ्रेंड, तुम्ही माझी एवढी काळजी केली आणि मला एकदम आपल्या माणसासारखं जवळचं असल्यासारखं मला कमेंट बघून खरंच माझ्या मनाला खूप सारी उभारी आली. तर मला असं वाटलं की या जगात अगोदर वाटायचं की या जगात माझं कोण नाही. पण तुमची काळजी, तुम्ही दिलेलं प्रेम, ह्या सगळ्या गोष्टींनी माझं मन खरंच फ्रेंड भरून आलं. तर तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मला एवढंच सांगायचं की फ्रेंड माझी काळजी करू नका. काल मी करमाळ्यात एका ताईंना भेटले आणि त्या ताई मला घरी घेऊन आल्या. मला रात्री माझ्या चिवला मला जेवण देऊन झोपण्यासाठी एक रूम दिली. खूप खूप सारं प्रेम दिलं. तुम्हा सर्वांचं प्रेम बघून आणि ह्या ताईंचं प्रेम बघून खरंच माझं मन भरून आलं. तर असंच मला सपोर्ट करा. आणि ताई, तुमची पण मी मनापासून आभारी आहे. ताईंची म्हणजे ताईंलाच मला ब्लॉगमध्ये घ्यायचं होतं, पण ताई कसे सासर वसीन आहेत, त्याच्यामुळं ताई काय ब्लॉगमध्ये येऊ शकत नाहीत. ताई, तुम्ही तिथूनच बोला. इथे समोर या ताई, म्हणजे समोर म्हणजे मोबाईलच्या मागे कसे त्या ताई पण सासर वशीन असल्यामुळं त्या बोलू शकत नाहीत ना, असं कॅमेऱ्याच्या समोर. चल, तर ताई, मी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे की तुम्ही मला घरापर्यंत घेऊन आलात आणि तुम्ही मला एवढं सारं प्रेम दिलं. एक सख्खी बहीण सुद्धा, माझ्या बहिणीचा सुद्धा कॉल आला नाही ताई, पण तुम्ही मला एवढ्या प्रेमाने घरी आणलं. माझ्या लहान लेकराच्या डोक्यावरून हात फिरवला. मला तुम्ही एवढं प्रेम दिलं कालपासून. खरंच मी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे. तर ताई, बोला थोडंफार काहीतरी. कशाला जाते आता, जा घरी, नको हिंडो इकडे तिकडे. घरी 2 लेकरं ठेवून आले, कोण सांभाळायचे तुझ्या लेकरांना? ताई, लेकरात झालं होत्या. ताई बरोबर आहे तुमचं, पण ताई कसं असतं माहिती का, मला सर्वांनी खूप सारे कमेंट केले आणि ताई तुम्ही पण मला रात्रीपासून म्हणताय की तू घरी जा, तू नको इकडं तिकडं फिरू. पण ताई काय करणार ना, कसं असतं, जो भोगतो त्यालाच माहिती असतं ताई. जा बाळा घरी, नको येड्यावानी हिंडू इकडे तिकडे. तू अशी नवी तरणी आहे. होत आहे ते समजते मला, पण कसं असतं, ज्यावेळेस एका विधवा मुलीचा आधार असा जातो ना आणि तिला घरचे सुद्धा सपोर्ट नाही ना करीत, त्यावेळेस ती विधवा मुलगी पूर्णपणे तुटते, हे मला समजलंय. पण मी पण ताई आहे ना, मी जोपर्यंत माझी मनस्थिती जागे येत नाही आणि तोपर्यंत मी घरी, कारण जाऊ कुठं, मी ना सासरची ना माहेरची, ना सासरी आधार ना माहेरी आधार. ताई, मी तुमच्या सोबत पण नव्हते येणार बरं का ताई, पण तुम्ही खूप सारी मला खूप विनंती केली आणि तुम्ही एकदम आपल्याशा वाटल्या, त्यामुळे ताई मी तुमच्या सोबत आले. पण ताई, तुम्ही पण मला तुमच्या बहिणीसारखा जीव लावला, माझ्या लेकराला जीव लावला, मला आधार दिला, हे उपकार मी ताई तुमच्या आयुष्यभर नाही विसरणार. खरंच ह्या जगात वाईट माणसं पण आहेत आणि चांगले माणसं पण आहेत, ह्याचं मला आता समजलं. धन्यवाद.